प्रॅक्टिस लागेल, म्हणजे श्रमच लागतील. कोणी म्हणेल इंजिनिअरिंग लागेल, बरोबर आहे, म्हणजे शिकावं लागेल. मग शिकण्यासाठी काय करावं लागेल? शिकण्यासाठी उत्पादनापासून न उत्पादन करता खायला मिळावं लागेल ना, त्याशिवाय शिक्षण घेता येईल का? म्हणजे तुमचं शिक्षण ही सुद्धा जी फॅसिलिटी आहे ही कोणीतरी श्रम करून त्यातलं वरकड बाजूला ठेवून तुम्हाला देण्याचीच एक फॅसिलिटी आहे. म्हणजे तेवढी वर्ष तुम्हाला तिथं राहावं लागेल, तेवढी वर्ष तुम्हाला एक फॅसिलिटी मिळवावी लागेल आणि ती फॅसिलिटी कोणीतरी तुम्हाला मिळवून द्यावी लागेल. म्हणजे याचा अर्थ त्याच्यासाठी लागणारे जे श्रम आहेत ते दुसऱ्या कोणाला तरी करावेच लागणार आहेत. म्हणजे कुठलीही वस्तूचं जी निर्मिती आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा श्रमातून होत असते. म्हणजे त्याचा जो रॉक बॉटम जर तुम्ही काढलात तर तो श्रमापर्यंत जातो. आता हे जे श्रम आहेत या श्रमिकाला त्याचा मोबदला पूर्णपणे दिला जात नाही आणि इथून शोषणाची निर्मिती होते, तिथून भांडवल संचय होतो आणि तिथून भांडवलशाहीची जी वाढ होते ती त्याच्या आधारावरती होते. आता मार्क्सनी, आता तो सिद्धांत जो आहे तो खूप वेळात बोलण्याची गोष्ट आहे, मी त्याच्या खोलात जात नाही. आता त्यांनी शोषण कसं होतं अतिशय तपशीलवार दाखवून दिलं आणि मार्क्सने एक महत्त्वाचा सिद्धांत जो सांगितला तो तुम्हाला अगदी सहज समजू शकेल आणि तो तुम्ही आज आपण बघतो आहोत. मार्क्सने हे सांगितलं की ही भांडवलशाही जी आहे, ज्याप्रमाणे पाणी उकळतं आहे ते हळूहळू तापत जातं आहे आणि त्याची वाफ अशा प्रकारे तापत ठेवलं तर निश्चित होते, त्याच पद्धतीनं भांडवलशाही ही अशी विकसित होत होत त्याच्यामध्ये केंद्रीकरण होत जातं, संपत्तीचं केंद्रीकरण होत जातं आणि संपत्तीचं केंद्रीकरण होत गेल्यानंतर या विषमतेमधून फक्त विषमताच वाढत नाही तर भांडवलशाहीचा मृत्यूलेखही लिहिला जातो. मार्क्स आपल्याला असं सांगतो, हे जे समाजामध्ये आपल्याला मंदी, आर्थिक मंदी वगैरे दिसतं ना, हे मार्क्सच्याही काळात काही प्रमाणात होतं आणि त्याचं एक नंतर 36 साली केन्सने म्हणून विश्लेषण जे केलं ते मार्क्सनी त्याच्याही काळात केलेलं होतं बऱ्याच प्रमाणामध्ये. काय सांगतो मार्क्स? मार्क्स सांगतो की जशी भांडवलशाहीमध्ये विषमता वाढत जाते तशी जो कामगार वर्ग आहे त्याची खरेदी शक्ती वाढत नाही. तशी लक्षात घ्या, कॉन्ट्रडिक्शन लक्षात घ्या. तुमची उत्पादन क्षमता वाढत जाईल पण जो उत्पादन करतो त्याची खरेदी क्षमता मात्र वाढणार नाही. कारण का? त्याला कमीत कमी दिलं तर माझा नफा वाढतो. कामगाराला जेवढा मी कमी देईन तेवढा मालकाचा नफा जास्ती. हा या रूलवरती बेसिकली भांडवलशाही उभी आहे. नफ्याची निर्मिती त्याच्या श्रमातून होते. आता एकदा नफ्याची निर्मिती त्याच्या श्रमातून झाली की त्याला कमी दिलं तर माझा नफा वाढणार. हा प्रत्येक भांडवलदार करत जाईल. त्याला कॉस्ट कटिंग म्हणेल वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यातून काय परिणाम होईल? नफा त्याला कमी दिलं, मला वाटेल की आता चला वस्तू खूप तयार झाल्या, पण वस्तू विकत घ्यायला कोणाकडे खरेदी शक्ती आहे? कारण प्रत्येकानेच आपापल्या कामगाराला कमीच दिलेलं आहे ना. म्हणजे मालक वर्गाकडे भरपूर पैसे गोळा होतील, पैसे म्हणजे वस्तू गोळा होतील, पण वस्तू विकणार कुठं? विकायला कोण नाही, मालक लोकच एकमेकांच्या वस्तू घेतील. किती घेतील? कार्स निर्माण केल्या, समजा घेतल्या कार, ओके, एक कार घेतली, अजून 2 कार घेतल्या, 4 लोकांना 4 कार घेतल्या घराच्या, तरी कार्सचा ढिगारा पडू नये का? एवढं उत्पादन क्षमता जास्ती वेगाने वाढते, तंत्रज्ञान वेगाने वाढतं, परंतु खरेदी शक्ती त्या वेगाने समाजातल्या बहुसंख्य जनतेची वाढत नाही. म्हणजे काय होणार? म्हणजे समाजामध्ये गलट तयार होणार, ओव्हर प्रोडक्शन होणार आणि हेच आज नेमकं आपल्याला झालेलं दिसतंय. 1930 साली मार्क्सने जे सांगितले होते जवळजवळ त्याच प्रकारची मंदी 1930 साली आलेली होती, ज्याला महामंदी म्हणतात, ग्रेट डिप्रेशन असं म्हणतात. कदाचित तुम्ही चार्ली चॅप्लिनचे जर सिनेमे पाहिले असतील तर त्याच्यामध्ये ग्रेट डिप्रेशनची फार विदारक चित्र आपल्याला दिसतात. हेच सांगितलं होतं त्याने. आणि मार्क्स जे म्हणतो जवळजवळ तेच केन्स या अर्थतज्ञांनी नंतर दाखवून दिलं. आणि लक्षात घ्या, कोणी म्हणजे एवढी जर भांडवलशाही वाईट आहे, मार्क्स म्हणतो त्याचा मृत्यूलेख लिहिला जाईल, ती कोसळेल, चालूच शकणार नाही पुढं, मग कशी काय चालली एवढी? तर चालली याचं कारण केन्सनी भांडवलशाहीला जीवदान दिलं. केन्सनी सांगितलं की तुमचं अर्थशास्त्र बदला आणि आता तुम्ही सरकारची भूमिका प्रदान करा. सरकार जे आहे, सरकारने लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती कशी जाईल यासाठी काहीतरी योजना काढा.
म्हणून आपल्याला दिसतं की अमेरिकेतली भांडवलशाही इंग्लंडमधली भांडवलशाही 30 सालानंतर बदलली. मोठ्या प्रमाणामध्ये अनएम्प्लॉयमेंट गॅरंटी म्हणजे सॉरी एम्प्लॉयमेंट गॅरंटी, अनएम्प्लॉयमेंट गॅरंटी कॅपिटलिझममध्ये आहे. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी नाही तर अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स, आरोग्याच्या गव्हर्नमेंट फंडेड योजना, ज्याला वेलफेअर स्टेट म्हणतो. आज आपण वेलफेअर स्टेट हा शब्द अगदी सहज असा एखादा अगदी म्हणजे डाव्या बाजूने चालावे इतक्या सामान्य नियमाच्या पद्धतीनं आपण वापरतो की सरकार म्हणजे काय तर विकास करणारी संस्था, सरकार म्हणजे वेलफेअर स्टेट, हे आपण गृहीत धरलेलं आहे. हे गृहीत नव्हतं. सरकारचं काम फक्त पोलिसिंग हे होतं. सरकारने मार्केटमध्ये कुठेही हस्तक्षेप करायचा नाही असा नॉर्म होता. 1930 साली डोळे उघडले सगळ्यांचे की इतकी मंदी आली की अमेरिकेचं औद्योगिक उत्पादन निम्म्यावरती खाली आलं. इंग्लंड कोसळण्याच्या बेताला आला. कोणी बाहेरनं आक्रमण केलेलं नव्हतं. अंतर्गत हे जो घटक सांगितला त्या घटकामुळे. आणि त्याची एक गोष्ट ते हा जो आंतरविरोध आहे हा आंतरविरोध लक्षात घ्या. आंतरविरोध असतो ना तो हा ज्याला परस्पर विरोध ज्याला मी म्हणतो ज्याच्यामुळे बदलल तो समाज, त्याच्यातला एक आंतरविरोध. एक छान त्याचं उदाहरण एका म्हणलं तर काल्पनिक म्हणलं तर खऱ्या गोष्टीमध्ये आहे. इंग्लंडमधला 1930-25 सालचा एक मुलगा आहे समजा. खूप थंडी पडलेली आहे, प्रचंड थंडी आहे आणि त्यावेळेला इलेक्ट्रिकल ओव्हन्स वगैरे नाही आहेत आणि त्याच्यामुळे कोळशाच्या भट्ट्या आहेत घराघरामध्ये आणि त्या पेटवायच्या शेकोट्या. आणि एक मुलगा कुडकुडत बसला. आईला म्हणतो, आई ती शेकोटी पेटव, फायर प्लेस म्हणतात ती. ते म्हणते नाही रे बाळा, त्याचे वडील कोळशाच्या खाणीत कामाला आहेत. ते म्हणते नाही बाळा कोळसे संपलेत. तर तो म्हणतो मग आण बाजारातून. तो म्हणते नाही पैसे नाहीत. पैसे का नाहीत? बाबांचा पगार झाला नाही का? नाही पगार होणार नाही आता. का? कारण त्यांची जी खाण आहे ज्या कोळशाच्या खाणीत ते काम करतात ती बंद आहे एक पुढचे 3 महिन्यासाठी. का बंद आहे? ती बंद अशासाठी आहे की कोळसा बाजारात खपत नाही आहे. आता काय कोड आहे लक्षात घ्या. तो म्हणतो की मला कोळसा पाहिजे, मी कुडकुडतो इथं, पण मला कोळसा घेता येत नाही कारण बाजारात कोळसा खपत नाही. मी कोळसा घेत नाही कारण कोळसा बाजारात खपत नाही. म्हणजे किती परस्पर विरोधी विधान आहे. हे परस्पर विरोध का निर्माण होतो? कारण गरज आणि मागणी याच्यामध्ये पैसा नावाचं एक पूल लागतो. गरजेचं रूपांतर मागणीत केव्हा होतं? व्हॉट इज डिमांड? डिमांड इज ए वॉन्ट सपोर्टेड बाय पर्चेसिंग पॉवर, बॅक्ड बाय पर्चेसिंग पॉवर. आणि पर्चेसिंग पॉवर देणे कोणाच्या हातात आहे? मालकाच्या हातात आहे. मालक सगळ्यांना जर कमी पैसे देतोय आणि त्याचा फायदा त्याच्यामुळे वाढतो असं त्याला वाटतंय, त्याच्यामुळे होतंय काय? आणि इथेच भांडवलशाहीचा अमानुष स्वरूप लक्षात होतं. आणि फक्त अमानुष म्हणजे कामगारांच्या बद्दलचं नाही, ते स्वतःसाठीचं सुद्धा आहे. भांडवलशाहीमध्ये प्रत्येक जण स्वतःचा इंटरेस्ट बघतो. आणि आपल्याला शिकवलेलं काय? आता इथं मेथोडॉलॉजिकल प्रश्न कसा आहे तो बघा. आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे मेथोडॉलॉजिकली? शीतावरून भाताची परीक्षा. जर समजा मी एक समाजाचा अणू जर स्वतःचं हित बघू लागलो आणि स्वतःचा नफा वाढवू लागलो तर माझं हित होईल का नाही? होईल. मग याचं हित होईल का नाही? त्याचंही होईल. मग हाच नियम सगळ्यांना लागू केला तर सगळ्यांना लागू पडेल का नाही? पडेल. कारण का? होल इज मेड अप ऑफ पार्ट्स. इफ व्हॉट इज ट्रू अबाउट वन पार्ट इज ट्रू अबाउट अदर पार्ट्स ऑटोमॅटिकली. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं हित बघावं, स्वतःचा नफा बघावा. तो बघितला की सगळ्यांचा नफा आपोआपच बघितला जाईल आणि सगळ्यांचं हित आपोआपच त्याच्यातून होईल. हे सत्य भांडवलदारी तत्वज्ञान मान्य करेल कारण त्यांची मेथोडॉलॉजीच चुकीची आहे. मार्क्सवादी मेथोडॉलॉजी हे मान्य करणार नाही. मार्क्सवादी मेथोडॉलॉजी काय सांगेल? प्रत्येक जण जर स्वतःचा नफा बघायला लागला तर एक जण बघू शकेल, 2 जण बघू शकतील, पण जर समाजातले सगळेच अणू तसं करायला लागले तर कोणीही स्वतःचं हित बघू शकणार नाही. ती सिस्टीमच चालू शकणार नाही. हे मार्क्सवादाचं मेथडचं इंटेलिजन्स ज्याला म्हणतो तो आहे. साधा ट्रॅफिक आहे आपला. ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक कशाच्या सिद्धावरती चालतो? प्रत्येकाला पुढं जायचं आहे, प्रत्येकाला पुढं जायची इच्छा आहे आणि प्रत्येकजण त्याच्यासाठी एक वाहन घेऊन तिथं आलेला आहे. आता प्रत्येकाला पुढं जायची इच्छा आहे या तत्वावरतीच ट्रॅफिक चालतो.
मागं जायची इच्छा आहे किंवा जागच्या जागी उभं राहायची इच्छा आहे तर ट्रॅफिक निर्माणच होणार नाही. तर ट्रॅफिक आहे याचा अर्थ प्रत्येकाला पुढं जायचं आहे. पण प्रत्येकाला पुढं जायचं आहे याच्यामध्ये इतरांनाही पुढं जाऊ दिलं पाहिजे हे जर कळत नसेल तर जे निर्माण होतं तो इंजिनिअरिंग कॉलेजचं चौक. कारण इथं काय आपल्या इथं नियम काय आहे म्हणजे आपण एवढी अक्कल घाण टाकलेली आपल्या सगळ्यांनी, कदाचित आपण सगळ्यांनी त्यात आत केले मला माहीत नाही, पण नसला तर फार चांगलं, की दुसऱ्याला जर जोपर्यंत आपण जाऊन देत नाही आणि समोरच्याला याला जोपर्यंत आपण जागा ठेवत नाही तोपर्यंत आपणही जाऊ शकणार नाही. हे भांडवलशाहीत कळत नाही लोकांना. कारण का नियम काय, प्रत्येकाने पुढे जायचा प्रयत्न केला तर ट्रॅफिक चालतो. मग हा नियम सार्वत्रिक करा, मग करा, काय होतं ट्रॅफिकचं बघा. म्हणजे त्याचा अर्थ असा की होल इज नॉट मेड अप ऑफ पार्ट्स. होल इज अन इंडिपेंडंट एंटिटी अँड पार्ट्स इज अ फंक्शनल काइंड ऑफ अनालिसिस. त्याचं एक अनालिसिस म्हणून पार्ट्स ठीक आहेत, एका लिमिटच्या बाहेर त्याचं महत्त्व वाढवायचं नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी ज्याला आपण म्हणतो ही हवी, पण इन कॉन्झोनन्स विथ द होल ॲज अ रिअली ऑर्गॅनिक होलमध्येच ती ऑर्गॅनिक होल म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. आता इथं हा जो आंतरविरोध आहे हा आंतरविरोध मार्क्सने पॉइंट आउट केला आणि म्हणून तो असं म्हणतो की भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे ती एखादं झाड स्वतःचा भार जर जास्त झाला तर स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळेच एखादा तारा जसा ब्लॅक होलमध्ये कन्वर्ट होतो असं जे म्हणतात, इट कोलॅप्सेस बाय इट्स ओन वेट किंवा ओन काय ग्रॅव्हिटी आणि त्याचं ब्लॅक होल तयार होतं, तसं भांडवलशाहीचं होतं. इथं उत्पादन क्षमता वाढते पण त्यातली 50% वापरली जाऊ शकत नाही आणि मग ही उत्पादन क्षमता एवढी वाढवून ठेवण्यासाठी जी गुंतवणूक केलेली आहे ती अनुत्पादक होते. म्हणून ज्याच्या मालकीची ती गुंतवणूक आहे तो गुंतवणूक करायचं थांबवतो आणि एकदा गुंतवणुकीचा निर्णय त्यांनी थांबवला. भांडवलशाहीचं एक लक्षात ठेवा, ट्रॅफिक सारखंच आहे. ट्रॅफिकमध्ये जोपर्यंत लक्षात घ्या, समोरची गाडी चालली आपण त्या गाडीच्या मागं चाललोय, समोरच्या गाडीने ब्रेक लावला तर काय होतं म्हणजे वाचलोच आपण तर नंतर सांगू शकतो काय झालं ते, पण ती शक्यता कमी असते कारण मागचं वाहन त्याच्यावरून आदळतं. का होतं तसंच ह्याचं आहे. जोपर्यंत ती अर्थव्यवस्था गतीमध्ये आहे का की उत्पादन गुंतवणूक होते त्याच्यामुळे रोजगार वाढतोय, रोजगार वाढतो, उत्पादन वाढते, उत्पादन वाढवण्यासाठी रोजगार पाहिजे, माणसं पाहिजेत म्हणून रोजगार वाढतो. रोजगार वाढला की त्यांच्या हातात उत्पन्न वाढतं, काही प्रमाणात तरी वाढतं, म्हणजे बाजारात एकूण उत्पन्न वाढतं, त्यामुळे मागणी वाढते, मागणी वाढते म्हणून गुंतवणूक वाढते, गुंतवणूक वाढते म्हणून पुन्हा असं ते चक्र चालू राहतं. एखाद्या ठिकाणी आणि ते होतंच जर असं सिग्नल्स मिळाले की खरेदी शक्ती कमी झाल्यामुळे व कुठच्याही कारणामुळे डिमांड इज नॉट लायकली टू ग्रो, की गुंतवणुकीचा निर्णय होल्ड केला जातो आणि तो होल्ड झाला की त्याचे सिग्नल्स इतर लोक घेतात आणि ती सगळी व्यवस्था वाहनावर वाहनं धडकते, तशी फक्त उलट्या बाजूनी ती रिव्हर्समध्ये जायला लागते आणि मग प्रचंड मंदी तयार होते. आणि मग जसा खाली येणारा बर्फ असतो तो स्वतःच्या भोवती बर्फाला गोळा करत 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 मोठा गोळा होऊन खाली पडतो, तसे एकदा व्यवस्था कोसळायला सुरुवात झाली की ती अधिकाधिक वेगाने कोसळत जाते, म्हणजे त्याचं रिव्हर्स सर्कल तयार होतं आणि याच्यामधून भांडवलशाहीचा प्रचंड मोठा क्रायसिस तयार होतो. हा क्रायसिस हा कसा सोडवायचा हा समाजासमोरचा प्रश्न आहे. मार्क्सचा हा दुसरा सिद्धांत आहे. अजून भांडवलशाहीचे त्याचे फॉलिंग रेट ऑफ प्रॉफिट म्हणून आहे, पण त्याच्यात मी जात नाही कारण तो जरा जास्ती इकॉनॉमिक्सच्या डीप इकॉनॉमिक्समध्ये आहे, सोडून देऊ. फक्त मार्क्सचा सिद्धांत सांगतो थांबतो. तो असं म्हणतो की जर तंत्रज्ञानात्मक क्रांती झाली नाही, ती झाली तर बदलेल आणि ते बदल झालेलं आहे, तर भांडवलशाहीमध्ये रेट ऑफ प्रॉफिट हा ॲज द इयर्स प्रोग्रेस हा खाली खाली येत जातो. रेट ऑफ प्रॉफिट has a tendency to fall over the years, of course presuming technological stagnation, म्हणजे टेक्नॉलॉजी बदलत नाहीये हे गृहीत धरून जर अभ्यास केला, आर्थिक अभ्यास केला, तर रेट ऑफ प्रॉफिट हॅज अ टेंडन्सी टू फॉल आणि त्यांनी त्याच्या काळामध्ये त्याची स्ट्रॅटेजी घेऊन दाखवून दिलं. आणि शेवटचा मुद्दा की मार्क्स असं म्हणतो त्याचा राजकीय सिद्धांत. राजकीय सिद्धांतामध्ये मार्क्स असं सांगतो की हे जे आहे ही व्यवस्था तीन कारणांनी फ्लॉड आहे. 3 कारणांनी फ्लॉड का आहे त्यातली 2 मी आता सांगितली, तिसरी आता सांगतो. 2 कारणं म्हणजे एक तर शोषण आहे. इथं बहुसंख्य लोकांना
दुसऱ्याचा गुलाम होऊन जगावं लागतं. त्यांचा श्रमातला आनंद नाही, त्यांना नोकरी आहे का नाहीची शाश्वती नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना गरिबी, शोषण आणि या सगळ्या भौतिक दुःखांचा त्यांना